नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बेडग हे मिरज तालुक्यातील गाव तसं मोठं। गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात। याच गावात उमेश पाटील यांचा जन्म झाला। राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाल्याने लवकरच उमेश पाटील मिरज पूर्व भागाच्या राजकारणात अग्रभागी आले। काका संभाजीराव आप्पा पाटील सांगली मार्केट कमिटीचे सभापती, मिरज पंचायत समितीचे सभापती अशा विविध पदावर काम केल्याने राजकारण उमेश पाटील यांनी जवळून पाहिले। राजकारण करत आज पाटील यांनी बेडग जिल्हा परिषद मतदारसंघावर एक हाती वर्चस्व ठेवलं आहे। मागील वर्षी लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्यावर 1 वर्ष गावाला दिलेले आश्वासन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सरपंचाच्या खुर्चीत बसणार नाही असे धोरण ठेवून काम करणारा महाराष्ट्रातील पहिला सरपंच असेल। खासदार संजय काका पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनात गावासाठी कोट्यावधीचा निधी आजपर्यंत उमेश पाटील यांनी आणला आहे। जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षित झाल्यावर आपल्यातील सर्वसामान्य मित्राला संधी देऊन मोठ्या फरकाने विजयी केले। पंचायत समिती गण बिनविरोध केला। राजकारण विरहित मैत्री जपत असल्याने आज त्यांचा सगळ्याच पक्षात मित्रपरिवार आहे। केवळ राजकारण न करता समाजकारण करत तसेच उद्योग क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली आहे। मुलांना उद्योग मिळावे यासाठी उद्योग प्रशिक्षण, महिलांच्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून महिलांचा सन्मान वाढवणारा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम उमेश पाटील युवा मंच घेत असतो। बेडगचे सरपंच झाल्यापासून कामाचा धडाका लावला आहे, त्यामुळेच मिरज पूर्व भागात हुकमी एक्का म्हणून त्यांचे काम दिसत आहे। संजय काका पाटील, सुरेश खाडे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदारातील उमेश पाटील एक आहेत। त्यांचे असेच कार्य वाढत जावो व त्यांच्या हातून सामाजिक कामे होऊ देत, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे हीच आई तुळजाभवानी चरणी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थना। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।